न्यूज 24 शिवनेरी परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडगावनंद पिंपळवंडी या गावच्या अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीची धूप झाली आहे। काही ठिकाणी सुपीक माती पाण्यावर वाहून गेली आहे, तर काही उतारावरील शेतांमध्ये पाण्याचा वेग वाढल्याने शेतजमीन वाहून खोल चर तयार झाले आहेत। त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेले आहे आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे बांध फुटले आहेत। असे असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। पाणी साचून राहिल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। काही शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली असताना बियाणेही वाहून गेल्याचे सांगितले। प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे। कृषी विभागाने तातडीने सर्वेक्षण करून योग्य मार्गदर्शन करावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। 4 दिवस झाले तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते, परंतु 4 दिवसानंतरही आताही पाणी अद्याप शेतामधून वाहत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। गेल्या 1 महिन्यापासून जो पावसाच्या प्रतीक्षेत सगळे शेतकरी होते, परंतु 1 महिना लेट पाऊस आला, पण तो थेट आला। आपण पाहिलं तर सगळ्या शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खरीपाची पिके वाया जातात काय, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आलेला आहे। आणि पाहायला गेलं तर कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील, यांना फोन करूनही प्रत्यक्ष पंचनाम्याला कोणी आलं नाही। का आलं नाही तो त्यांचा प्रश्न, परंतु शेतकऱ्याच्या या प्रश्नावरती जर पंचनामा होत नसेल, शेतीमध्ये आज आपण पाहतोय पाणी, शेतीमध्ये पूर्ण पाणी साचलेले, केळीच्या पिकामध्ये पाणी, अगदी केळी काढण्याला आलेली, केळी कापायला आली, त्या शेतामध्ये पाणी। आता शेतकऱ्यांनी करायचं काय, हा मोठा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे। तरी तलाठी किंवा कृषी अधिकारी यांना वारंवार कॉल करूनही येथे कोणीही प्रशासनाचा अधिकारी आला नाहीत। तर आपण काही आपले शेतकरी आपल्या बरोबर, तर नक्की त्यांना विचारूया की काय प्रकारे नक्की हा पाऊस झाला, तर किती वर्षानंतर तुम्हाला पाणी पाहायला भेटलं, किंवा तुमच्या शेतीमध्ये किती वर्षानंतर हे पाणी आहे? तरी 20-25 वर्ष झाले असेल या शेतांना पाणी आहे। आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही फोन केलता, भाऊसाहेबांना फोन केलता, आमच्या जमिनीची पाहणी करा, पंचनामा करा। त्यामुळे आम्हाला वेळ नाही आहे, आम्हाला वेळ भेटले येऊ म्हणलं। केळीचं पंचनामा करा, ऊसाचा पंचनामा करा, सोयाबीन येते, त्यामुळे त्याला कुठल्याच पिकांना नुकसान भरपाई भेटणार नाही तुम्हाला शेतकऱ्यांना। नक्कीच या परिसरामध्ये कृषी अधिकारी असतील किंवा प्रशासनाचे व्यक्ती असतील, त्यांच्याकडून उडवडीची उत्तरे दिली जातात का हे पंचनामा करायला येऊ शकत नाही, वेळ नाही, असं अजून आपल्या बरोबर काही अजून शेतकरी आहेत? काय झालेले की आम्ही दोन्ही बाजूनी उतार आणि सखोल भागामध्ये आहे, खालच्या भागामध्ये आहे आमची शेती। तर ही जी मोठ्या प्रमाणात जो शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये पाऊस झाला, त्यामुळे इतकी मोठी पाण्याची हे झाली की पाणी भरपूर शेतामध्ये साचलेले आहे। आता आमचे मित्र आहेत अभिषेक चासकर, त्यांच्या केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी, ते काढायला आलेली केळी ही आता त्याची नुकसान होते काय असं वाटायला लागलेली। ऊसांची नुकसान झालेली आहे। माझी स्वतःची विहिरीच्या बाजूला जे बांधकाम आहे ते ढसळून गेलेले आहे। शेडची मोठी नुकसान झालेली आहे। आम्ही वारंवार तलाठी आणि ग्रामसेवकांना कॉल करून कोणीही आमचं पंचनामा करायला येत नाही किंवा त्याची दखल सुद्धा घेत नाही। आम्हाला प्रशासनाकडून दखल घ्यावी, आमच्या आलेल्या संकटावरती त्यांनी आम्हाला साथ द्यावी हीच आमची अपेक्षा आहे। परंतु पुढे कुणी यायला तयार होत नाही, मोठ्या प्रमाणात आहे। आजपर्यंत कोणी याची दखल घ्यायला नाही आली। ही आम्हा तरुण शेतकऱ्यांना असं वाटतंय की आपल्या पाठीमागं कोणीच नाही। नक्कीच शेतकऱ्यांनी सांगितलं की हाडळी शेतकरी त्यांनी सांगितलं की त्यांच्या विहिरीची
भिंत पडलेली आहे, तर त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. तर नक्की प्रशासनाने याची पाहणी केली पाहिजे. शेतकऱ्याचं नुकसान काय झाल्याचा पंचनामा केला पाहिजे. नुकसान भरपाई येईल नाही येईल तर पुढचा भाग आहे, परंतु प्रशासनापर्यंत गेल्यानंतर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आवाजाला हाक दिली पाहिजे. त्यांना साथ दिल्यानंतर त्यांना सोबत केली पाहिजे. परंतु प्रशासन हे ढिम्म झालंय की काय, का फक्त ज्या मोजक्याच लोकांचा नक्की पंचनामा करतंय काय? कारण हा भाग सकल भाग आहे. हे पाहिलं तर सगळीकडे पाणी पाणी सकल भाग आहे. यांनी चरे काढून देण्याचा प्रयत्न केला, परंतु चर काढल्यानंतरही अनेक ठिकाणी पाणी हे पाहिलं तर सगळीकडे शेतामध्ये पाणीच पाणी आहे. तर नक्की या शेतकऱ्यांनी करायचं का, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण का तर तरुण शेतकरी आहे, तो बेरोजगार आहे. या बेरोजगार तरुणाई पुढे शेती हेच एक आव्हान आहे. या शेतीमध्ये उत्तम पीक घेऊन कुठेतरी चांगला नफा कमवणे किंवा चांगल्या प्रकारे आपण कुठेतरी स्टेबल होणे, कारण नोकरी तर काही भेटत नाही. आता हे पहा, ग्रॅज्युएट झालेले व्यक्ती आहेत, हे तरुण आहे ते ग्रॅज्युएट झालेले आहेत, परंतु पर्याय नसल्यामुळे त्यांना शेतीकडे वळावं लागते. तर अशा वेळेस जर त्यांचे नुकसान होत असेल, शेतीला कुठं पूरक जे कृषी अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल ते साथ देत नसेल, तर यांनी पाहायचं कोणाकडे? आता यांचा केळी कापण्यासाठी, तर तुम्ही काय सांगाल? तुमच्या केळीमध्ये सगळं पाणीच पाणी आहे. कंप्लीट वर्ष झाले केळीला जीव लावलेला आहे. आता तोंडाशी आलेलं घास आहे, पण आता 15 दिवसात केळी काढायला पण एवढं पाणी साचले तर तो माल निघूच शकत नाही. पाणी जायला खाली पर्याय नाही, वरून सर्व पाणी येते. भरपूर प्रमाणात नुकसान झालेली आहे. पूर्ण वर्षभर कष्ट केले त्याच्यावर पाणी पेरलेले आहे सगळं ते पावसाने. नक्कीच शेतकरी हतबल झालेत. कारण का तर कर्जबाजारीपणा असेल किंवा हे आसमानी संकट असेल, तर यापुढं या तरुण शेतकऱ्यांनी करायचं काय, हा प्रश्न आहे. तर प्रशासनाला पुन्हा एकदा सांगणार आहे, पुन्हा एकदा विनंती आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न मान्य करा. तुम्ही या बांधावरती या, स्वतः पहा का शेतकरी तळमळीनं का बोलतोय, शेतकरी तळमळ काय आहे ते. तर परत परत सांगणे, कारण फक्त याच भागात नाही, ह्या पिंपळवांडीचा परिसर आहे, हा वडगावचा परिसर आहे. आपण नेमकं या शिववरती उभे, दोन्ही भागात हे पाणी साचलेले आहे. अजून वडगावचा असा परिसर बराच आहे आणि पिंपळवाडीचा परिसर भरपूर असा आहे की ज्या ठिकाणी सकल भागात पाणी साचलेले आहे. गेले 4 दिवस झाले पाऊस संपून, 4 दिवसानंतरही पाणी शेतामध्ये तसंच आहे, चर काढूनही पाणी जात नाही. तर नक्की यांना कुठे नुकसान भरपाई भेटली पाहिजे, कुठे त्याचे पंचनामे झाले पाहिजे, अशी प्रशासनाला आणि शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे. गोपीनाथ शिंदे, न्यूज 24 शिवनेरी, वडगाव नंद.